नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या भागात जर पावसाचे जास्त पाणी पडल्यामुळे आपले शेतीचे नुकसान होत असेल अथवा आपल्या भागात पाण्याची पातळी खोल गेली असेल, दुष्काळ सदृश परिस्थिती असेल, तरी देखील ती पातळी वाढवण्यासाठी आपण जलतारा हा बहुउपयोगी प्रकल्प आपल्या शेतात राबवला पाहिजे। डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सर यांनी या प्रकल्पाची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा चंड बांधला आहे। हेच लक्षात घेऊन आणि या जलतारा प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाला रोजगार हमी योजनेमधून अनुदान देण्याची देखील तयारी दर्शवली आहे आणि ती उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यासाठी आपण आपल्या गावातील रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून या प्रकल्पाचा आपण जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांनी देखील केले आहे। नमस्कार, मी आयुष प्रसाद, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी। आज आपण जो ठिकाण बघतोय, तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी अगर आपले शेतकरीने या ठिकाणी जलताराचा प्रकल्प अगर घेतला असता तर या ठिकाणी जे पाणी जमा झालेलं आहे ते पाणीचा साठा जमा झालेला नसता आणि हा पाणी आपण त्या ठिकाणी जिरवलं असतं। बांधाला फोडून आपल्याला शेजारच्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडवण्याची वेळ आलेली आहे। तर माझी सर्व शेतकरी बांधवाला या विनंती आहे की यासारख्या ठिकाणी म्हणजे शेतावर पडलेला पाऊस ज्या ठिकाणी साठा जमा होतोय त्या ठिकाणी अगर आपण जलतारा केला तर त्या ठिकाणी पावसाचं नुकसान होणार नाही। पाणी आपण भूजलच्या पातळी त्या ठिकाणी आपण भरून घेऊ शकतो, वाढ करून घेऊ शकतो आणि ज्या 5 बाय 5 फुटावर रानभाजी व ज्या ठिकाणी छोटा रूट लेंथ असतो त्या ठिकाणचं पीक पण त्या ठिकाणी घेऊ शकतो। आपलं एकही इंच जमीन म्हणजे बिना वापरच्या होणार नाही आणि पिकाला पण कुठल्याही पावसामुळे नुकसान होणार नाही। शेजारच्या शेतकरीशी वाद पण होणार नाही की आपण त्या ठिकाणी बांध फोडून त्यांच्या शेतामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। माझी सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे, यासारख्या ठिकाणी आपण जलतारा बांधावा आणि या जलतारा लवकरात लवकर बांधण्यासाठी आपले गावाचे ग्राम रोजगार सेवकांशी संपर्क साधावा। रोजगार हमी योजनामध्ये या जलताराचा प्रकल्प आपण मंजूर करू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।